हां, परवानगी भेटली तर. ह्या पुतळे बांधणं सोपं आहे साहेब, पण पुतळ्याचं पावित्र्य राखणं फार कठीण आहे. तुमच्या या नगर आहे ना अहिल्यानगर, त्या अहिल्यानगर शहरचा DYSP माझा भाऊ आहे आणि त्याचं आमचं एकाच विषयावर बोलणं झालं. तो मला पुतळ्याची परमिशन द्यायला काही नाही रे, पण त्याचं पावित्र्य राखल्या जात नाही, हे दुर्दैव आहे. महाराष्ट्रामध्ये तुम्ही रशियामध्ये गेलात ना कधी, तर रशियामध्ये गेल्याच्या नंतर रशियामध्ये प्रत्येक माणूस तुम्हाला दुसरं काहीच बघा म्हणत नाही, एकच गोष्ट बघा म्हणतो, काय? त्यांच्या राजाचा पुतळा. ते त्यांचा आत्मीयतेचा विषय. आणि आपल्या इथं पुतळ्यांची किती विचित्र अवस्था आहे. आपला पुतळा वारा आला तो धूळ झटकतीन, पाऊस आला तो धुतला जातो. त्याच्या पलीकडे काय? त्याच्या पलीकडे काय? पण ऐका, मला काय सांगायचं की जी महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची, माणूस मेल्याच्या नंतर त्याचे स्मारक होतात हे सगळ्यांना माहिती आहे. माणूस मेल्याच्या नंतर त्याच्या समाध्या होतात, माणूस मेल्याच्या नंतर त्याची मंदिरं होतात. पण एक वाक्य सांगू का, या जगातला पहिला राजा आहे ज्याचे जिवंतपणी स्मारक झाले, त्या राजाचं नाव छत्रपती शिवाजी राजा आहे. लय मोठा इतिहास आहे हो. दक्षिण दिग्विजय जिंकायला निघालेले महाराज जेव्हा आंध्र प्रदेशमध्ये गेले, तेव्हा श्रीशैल्यम मल्लिकार्जुनाच्या दर्शनाला महाराज गेले होते. आणि वैजनाथ मल्लिकार्जुनाच्या दर्शनाला गेल्याच्या नंतर महाराजांनी दर्शन केलं, महाराज बाहेर आले आणि महाराजांच्या लक्षात आलं की मंदिराचं बांधकाम झालंय, पण इथले घाट बांधले नाहीत. घाट महाराजांनी लगेच तिथल्या स्थानिकच्या लोकांना बोलवून घेतलं आणि तिथले घाट बांधून घेतले. घाट कुठले? आंध्र प्रदेशचे. महाराज म्हणले असते हे आपल्या मतदारसंघात येत नाही, कशाला आपण उगं बजेट टाकायचे इकडे तिकडं. महाराजांनी बाहेर राज्यात. आणि एके दिवशी पुन्हा महाराज दर्शनाला गेले आणि सहज शिखराकडे बघितलं तर त्या शिखराचा एक चौथा कोपरा होता, तो चौथा कोपऱ्याचं बांधकाम अपूर्ण राहिलं होतं. महाराजांनी कारागिरांना बोलवून घेतलं, त्यांना लगेच पैसे दिले आणि त्या शिखराच्या बांधकाम करून घेतलं लगेच तो कोपरा. आणि त्या आंध्र प्रदेशमधले सगळे कारागीर चर्चा करायला लागले, अरे लय राजे आले लय राजे गेले, पण पाया पडून मोकळे झाले, फक्त रुबाब दाखवून गेले. हा पहिला राजा आहे ज्या राजानं आपलं इथं घाटं बांधली आणि शिखराचं सुद्धा बांधकाम पूर्ण केलं. कोण? कुठला महाराष्ट्रातला राजा इथं येतो आणि आमच्या आंध्रातलं मंदिर बांधून जातो. ही त्या लोकांना गोष्ट भावली. मग आपल्याला या राजाचं मोठेपण कळालं पाहिजे, आपल्याला या राजाचं मोठेपण लोकांना समजून सांगितलं पाहिजे. काय करावं काय करावं काय करावं. त्यातला एक कारागीर म्हणला, अरे एक काम करून आपण त्या शिखराच्या वर आपल्या त्या राजाचाच आपण पुतळा बसवू ना, म्हणजे सगळ्याला कळेल की ह्या शिखराचं बांधकाम राजानं केलंय. आणि शिवाजी महाराज जिवंत असताना आदरांजली म्हणून आणि मान म्हणून त्या तिथल्या कारागिरांनी छत्रपती शिवरायांची प्रतिमा त्या आंध्रातल्या त्या शैल्यमच्या मंदिराच्या शिखरावर बसवली. हे पहिलं स्मारक आहे शिवाजी महाराज जिवंत असताना. आणि कर्नाटक नावाच्या राज्यामध्ये धारवाड नावाचा तालुका आहे आणि त्या धारवाड नावाच्या तालुक्यात मारुती मंदिरामध्ये शिवाजी महाराजांचं एक स्मारक आहे. ते स्मारक म्हणजे यल्लामा देसाई नावाच्या, सावित्रीबाई देसाई नावाच्या स्त्रीनं निर्माण केलेलं आहे. दोन कथा आल्यात. दादूजी नावाच्या जेव्हा सरदारानं तिला बंदिस्त केलं आणि बंदिस्त करून निघाला, तेव्हा एक पाळण्यातलं बाळ तिनं उचलून घेतलं पोटाशी आणि ती म्हणली 2 मिनिटं थांबा. बाळ घेतलं आणि शिवाजी राजाच्या दरबारात उभं केलं. सगळ्यांना इतिहास माहिती आहे. शिवाजी राजाच्या दरबारात उभं केलं ना, ते उभं केल्याच्या नंतर तिनं ते बाळ घेतलं आणि शिवाजी राजाच्या मांडीवर दिलं आणि शिवाजी राजानं त्या बाळाकडे पाहिलं. शिवाजी राजानं मावळ्याला खुणवलं. मावळा दुधाचा लोटा आणि चमचा घेऊन आला. राजानं त्या चमच्यानं त्या बाळाला दूध पाजलं आणि ती सावित्री म्हणते तुमचं वैर माझ्यासोबत आहे, जी काही शिक्षा द्यायची ती मला द्या, या बालकाला काही करू नका. आणि छत्रपती शिवाजीराजे म्हणाले, ताई घाबरू नको, तू ह्याला माझ्या मांडीवर ठेवलंस, याचा अर्थ तो आतापासून माझा भाचा आहे आणि जगातला कुठलाच मामा भाच्याचा काळ ठरू शकत नाही. हा विचार पेरणारा राजा छत्रपती शिवाजी राजा आहे. अहो तिचं वतन तर घेतलंच नाही, तिला दुसरं वतन लावून दिलं आणि भाच्याच्या दूध भातासाठी दुसरी जमीन दान दिली. हा इतिहासातला घटनाक्रम आहे. आणि मग त्या देसाईन त्या सावित्रीनं त्या मारुतीच्या मंदिरामध्ये या क्षणाची आठवण म्हणून एक शिल्प कोरलंय. आणि ते शिल्प कसं आहे, शिवाजी महाराजांच्या मांडीवर एक बाळ आहे आणि त्या बाळाच्या समोर त्याची आई उभी आहे. ती आठवण म्हणून ते तिथं कर्नाटकामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जिवंत असताना दुसरं स्मारक तयार झालेलं आहे. हे शिवरायांचं वेगळेपण आहे. शिवाजी महाराजांचं चरित्र आहो तुम्हाला आम्हाला काय प्रेरणा देतं? बाहेरच्या लोकांना प्रेरणा देतं. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये, स्वातंत्र्य भेटण्याच्या अगोदर नेताजी सुभाषचंद्र बोस तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत. आणि नेताजी सुभाषचंद्र बोसांना जेव्हा इंग्रजांनी कैदेत ठेवलं होतं ना, ते कैदेत असताना नेताजींच्या हातामध्ये शिवचरित्र पडलं. आणि शिवचरित्रातला कुठला भाग वाचला नेताजींनी? तर शिवचरित्रातला आग्र्याच्या सुटकेचा भाग वाचला नेताजींनी. आणि नेताजींनी मनात इच्छा व्यक्त केली की आपल्याला सुद्धा शिवाजी महाराजांनी जसं औरंगजेबाच्या हातावर तुरी दिल्या ना, तसं इंग्रजांच्या हातावर तुरी देता आल्या पाहिजेत. आग्र्याची सुटका म्हणजे औरंगजेबाच्या हातावर तुरी देणं. हा छत्रपती शिवरायांच्या आग्र्याच्या सुटकेचा इतिहास आहे. आणि ते राहुल सोलापूरकर नावाची औलाद म्हणली, शिवाजी महाराज आग्र्यावरून सुटले ना, तेव्हा ते असे चालाकीनं सुटले नाही तर लाच देऊन सुटले. अरे ज्याच्या जीवाला लाज नाही ना, तोच माणूस असं स्टेटमेंट करू शकतो आणि छत्रपती शिवरायांच्या चरित्राबद्दल असं काहीतरी बोलू शकतो. तो म्हणला हिरकणी नावाचं प्रकरणच घडलं नाही, मग बुरुज काय ह्याच्या बापानं बांधला का?
काय कळतच नाही मला. एक जण म्हणजे तुम्ही लईच बोलायले त्याच्यावर, नाही बोलायचं तर मग का शांत बसायचं सांगा मला तुम्ही. ही वस्तुस्थिती आहे. छत्रपती शिवाजी महाराज तिथून निसटले म्हणजे काय उगं निसटले? अरे मदारी मेहतर आणि हिरोजी फर्जंत नावाचे 2 मावळे मागे सोडले होते महाराजांनी, आणि त्या दोन्ही मावळ्यांना माहित होतं हे आपलं सोंग जर उघडकीस आलं ना तर दुसऱ्या क्षणी आपलं मुंडकं उडणार आहे, दुसऱ्या क्षणी. तरी सुद्धा ते मावळे तिथं झोपले. एकानं झोपण्याचं सोंग केलं, हिरोजी मदारी मेहतरनं झोपण्याचं सोंग केलं, आणि हिरोजी फर्जंतनं पाय दाबण्याचं सोंग केलं. आणि त्या बघणाऱ्या सैनिकांना वाटायचं महाराजच आहेत काय की, आणि महाराज तेवढ्यामध्ये पसार झाले. आणि नेताजी सुभाषचंद्र बोसांनी याचा अभ्यास केला, आणि त्या अभ्यासांती सोंग घेऊन इंग्रजांच्या हातावर तुरी घेऊन नेताजी सुभाषचंद्र बोस फरार झाले, तिथून निसटले. कशामुळं? शिवचरित्रामुळं. आणि पुढे इतिहास असा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातला आदर्श काय? नेताजी सुभाषचंद्र बोसांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली, सगळ्यांना माहिती आहे. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा हा लढा सुद्धा नारा सुद्धा दिला. आणि तेव्हा लक्षात आलं नेताजींच्या लक्षात आलं की आपला दुश्मन इंग्रज आहे. आणि त्या काळामध्ये दुसरा एक आता इंग्रजांचा दुश्मन आला होता, जर्मनचा. त्याचं नाव हिटलर. कोण आलता? हिटलर. नेताजी हिटलरला भेटायला गेले, आणि हिटलरला भेटायला गेले ना तेव्हा हिटलर एक पुस्तक वाचत बसला होता. नेताजींचं स्वागत वगैरे झालं, आणि हिटलरनं नेताजीला विचारलं कसं काय येणं केलं नेताजी. आणि हिटलरला नेताजी बोलले की तुमचा दुश्मन आणि माझा दुश्मन एकच आहे, और दुश्मन का दुश्मन अपना दोस्त होता है. मग आपल्या दोघाचा दुश्मन जर एक आहे ना तर मला तुमची मदत पाहिजे, मला इंग्रजांना हरवायचं आहे. आणि नेताजी सुभाषचंद्र बोसांना हिटलर नावाचा व्यक्ती जो जग जिंकायला निघालाय, तो हिटलर नावाचा काय म्हणतो सेनापती, तो हिटलर काय म्हणतो, नेताजी तुम भारत से आए हो. आणि मी जे पुस्तक वाचतोय ना आत्ता, जे मी पुस्तक वाचतोय त्या पुस्तकाचं नाव आहे गोरिला नीती. मी गोरिला नीतीचा अभ्यास करतोय. ही गोरिला नीती म्हणजे शिवाजी महाराजांचा गनिमी कावा आहे. अरे शिवाजी महाराजांच्या गनिम्या काव्याचा अभ्यास करून मी जग जिंकायला निघालोय. आणि नेताजी ते शिवाजी हा चरित्राचा भाग जर भारतामध्ये असेल, आणि हा जर हिटलरला कळाला असेल आणि तो जर आम्हाला कळाला नसेल, तर मग सांगा आम्ही जास्त दुर्भागी आहेत का ते जास्त दुर्भागी आहेत? शिवाजी राजाच्या चरित्राचा आदर्श हिटलर सारख्या राजाने घ्यावा, तुम्हाला ही साधी गोष्ट वाटते? आणि त्याच्या जीवावर त्यानं जग जिंकायचं स्वप्न पाहावं. शिवाजी महाराजांची लढाई म्हणजे अशी स्वप्नात घडल्यासारखी नाही ताई. अफजल खानाचा वध तुम्हाला सहज पोवाड्यामध्ये ऐकायला बरा वाटतो. प्रतापगडाच्या पायथ्याशी खान, प्रतापगडाच्या पायथ्याशी खान, आला बेगुमान नाही त्याला. मन वाटतं प्रसन्न. आला नाही, आणला. आणि कसा आणला? 40,000 ते 20,000ची फौज घेऊन निघालता. 20,000ची. कोण? अफजल खान. आणि महाराजाचं सैनिक किती होतं? 7,500. महाराज म्हणले यार तानाजी वाढव की. तानाजी म्हणला बस फुल स्टॉप, ह्याच्यावर एक बी वाढू शकत नाही. कमी होतील पण वाढणार नाही, काही केलं तर वाढणार नाही. महाराज म्हणले आपले वाढू शकत नाहीत ना, ह्यांचे कमी करू. कोणाचे? अफजल खानचे कमी करू. युक्ती लढवली पाहिजे. आणि महाराजांच्या युद्धनीतीचा हा प्रकार आहे. सातारा वाई परिसरात पसरणीचा घाट आहे, आणि त्या घाटामध्ये 40,000 सैनिक अफजल खानाचं असं पसरलं होतं. 20,000 जाग्यावर गार केलं, जाग्यावर उठलंच नाही. 20,000 राहिलं. 20,000. 20,000 सैनिक निघालं पुन्हा प्रतापगडाकडं. आणि प्रतापगडाकडं निघता निघता तिथं तो एक घाट लागला. त्याला त्या घाटाचं नावच आहे, त्या घाटाचं नावच तोंड वाकडा असं काहीतरी घाट आहे. तिथं जायचं म्हणलं की तोंड वाकडच होतंय, जाऊच शकत नाही, एवढा कठीण घाट आहे. महाराजांनी पुन्हा अक्कल लढवली. तिथं 10,000 गायब केले. 40,000 घेऊन निघालता, 10,000च राहिले. पुन्हा प्रतापगडच्या पायथ्याला येईपर्यंत 2-4,000 राहिले. आणि पुन्हा महाराजांनी निरोप दिला, भेटायला यायचं असेल ना तर पायथ्यापर्यंत 1000च आणा, आणि वैदिक भेटायच्या वेळा 10 सोबत घ्या. किती घेऊन निघालता? किती? आणि महाराजांनी संख्या कितीवर आणली? 10वर. याला शिवाजी राजा म्हणतात. आपण असतो तर 40,000 आहे बाबा, आपलं कुठं दिवा लावणार आहे? आपलं वाढवता येत नाही ना, दुश्मनाचं कमी करा. ही नीती महाराजांनी वापरली. आणि आणखीन एक सांगू, शिवरायांच्या इतिहासाचा जर बारकाईनं अभ्यास केला ना, एक युक्ती आणि एक युद्ध नीती चरित्रात 50 वर्षाच्या वयामध्ये महाराजांनी एकदाच वापरली. एकदाच, नंतर नाही वापरली. एक मावळा एकदाच वापरला, नंतर नाही वापरला. जरा बारकाईने इतिहास वाचा. महाराज अफजल खानाच्या भेटीला निघाले, हा, आणि सगळे मावळे मी येणार मी येणार मी येणार. आणि महाराजांनी सोबत कोणाला घेतलं? जीवा महालेला. आणि सगळे मावळे म्हणले जीवा महालेला कस काय? तो लाडका आहे का तुमचा? त्यालाच कस काय? आम्हाला येऊ द्या की. महाराज म्हणले नाही, अफजल खानासोबत कोण आले?
सय्यद बंडा. आणि सय्यद बंडा कशासाठी प्रसिद्ध आहे? दांडपट्ट्यासाठी. आणि आपल्यामध्ये सगळ्यात चांगला दांडपट्टा कोण चालवतो? तर जिवाजी महाले चालवतो. म्हणून जिवाजीची निवड केली. ही पारख माझ्या राजाची होती, तेव्हा अफजल खान फाडला. साधी नाही गोष्ट, साधी गोष्ट नाही. साळोजी माळोजी सोबत घेतले, निघाले महाराज. महाराजांनी ओळखलं. आणि तुम्हाला सांगू, जाताना जिवा महालेला एकच गोष्ट सांगितली होती महाराजांनी, जिवा तू आमच्याकडे बघायचं नाही, तू अफजल खानाकडे बघायचं नाही, तू कृष्णा भास्कर कुलकर्णीकडे बघायचं नाही, तू वकिलाकडे बघ, कोणाकडेच बघायचं नाही. तुझी नजर सय्यद बंडावरून हुकली नाही पाहिजे. सगळ्याला कामं लावून दिले होते, सगळ्याला कामं, प्रत्येकाचे कामं. भर 12 वाजता निघाले महाराज. का 12 वाजता निघाले? युद्धनीती त्याच्या पाठीमागं. 12 वाजता सावली पायाखाली असते आणि प्रतापगडच्या पायथ्याला खान आहे. ऊन डायरेक्ट त्या पालावर पडलं तर त्या पालातल्या हालचाली महाराजांना दिसत होत्या. पण पालातल्या लोकांनी वर गडाकडे बघितलं ना, सूर्याच्या बिंबानं वरलं काहीच दिसत नव्हतं. ही युक्ती आणि ही शक्ती फक्त महाराजांच्या ठिकाणी होती, म्हणून स्वराज्य उभं राहिलं. आणि सगळ्यांना माहिती, अफजल खानाला भेटायला गेले आणि सय्यद बंडानं असं वर फक्त दांडपट्टा फिरवल्याबरोबर जिवा महालेनं वरच्यावर हात उडवला होता, वरच्यावर. आणि मग इतिहासात वाक्य आलं, होते जिवाजी म्हणून वाचले शिवाजी. साधी गोष्ट नाही. मग मावळ्यांना कळलं का जिवाजीची निवड केली होती. अफजल खान मारला तेव्हा यसाजी कंक होता का? होता यसाजी कंक? यसाजी कंक कुठं? कुतुबशहाच्या दरबारात. कुतुबशहाच्या दरबारात तानाजी होता का? तानाजी कुठं? कोंडाणा घ्यायला. कोंडाणा घ्यायला मदारी मेहतर होता का? नाही. मदारी मेहतर कुठं? आग्र्याच्या सुटकेला. हे युद्धनीती आहे, जरा बारकाईनं वाचा, नीट अभ्यासा. पुन्हा नाही, विषयच नाही, साधी गोष्टच नाही. कुतुबशहाच्या दरबारातला किस्सा सगळ्यांना माहिती आहे. महाराजांनी अभिमानानं सांगावं, माझा एक एक मावळा 10 हत्तीसारखा आहे. आणि कुतुबशहानं महाराजांना डिवचा, हो राज, तुमचा एक एक मावळा हत्तीसारखा आहे ना, मग उतरवा एखादा मावळा आमच्या हत्तीसोबत लढायला. आणि महाराजांनी यसाजीकडे बघितलं. यसाजी म्हणला, महाराज फक्त आज्ञा द्या. महाराजांनी इशारा केला आणि यसाजी उतरला लगेच मैदानात. हत्तीची चाल ठोक, हत्ती आला धावत धावत. आणि हत्तीचं वैशिष्ट्य, हत्ती लवकर युटर्न घेऊ शकत नाही. वर्ण पटलं, हत्ती लवकर युटर्न घेऊ शकत. अरे यसाजी 2 पायाच्या मधून शिरला, सोंडीवर पाय दिलं, हवेत गेला, हवेतल्या हवेत सोंड एकीकडं, हत्ती एकीकडं. टाळ्यांचा जय जयकार झाला आणि दरबारामध्ये कुतुबशहाची मान खाली गेली. आणि मग राजे म्हणले, हाय का नाही माझा एक एक मावळा हत्तीसारखा? साधी गोष्ट वाटते? पुढं सांगू का? अफजल खानाचा कोतळा फाडला महाराजांनी आणि महाराज परत निघाली. साळोजी माळोजी परत पळत पळत गेला. आणि त्यानं काय केलं माहिती का? काय केलं? मुंडकं कापलं. महाराज आजूबाजूला बघायलेत. महाराज म्हणले, अरे 10 जण आलते, 9च दिसायले, 10वं कुठे? कुठे कुठे? बघा बघा बघा. दुसरीकडे तर गेलं नाही ना? सध्या भीती ना, सोबतचं कुठे कुठं कसं जाईल ती. नाही का कळलं? काहीला उद्या कळलं. सोबत असलेलं कधी कोण कुठं कशी उडी हानील हे बातमीत कळायलंय सध्या. तवर काय कळत? महाराज म्हणले, अरे हाय कुठं बघा. आणि ते आला अफजल खानाचं मुंडकं घेऊन. महाराज, हे आणाय गेल तू. अरे कशाला आणलंस? मेलता की तो? नखानं मेल नाही तर? अरे तो मरणारच होता. नाही 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 नाही, उगं काही चूक झाली तर? अरे पण तो मरणारच होता ना. आम्ही वाघ नकामध्ये विषच असं होतं की ते शरीरात गेलं की माणूस मरणार म्हणजे मरणार. नाही पण तरी बी मेला नसता तर चल बाबा. आणि पुढं सांगू, इतिहास इथं संपत नाही. अफजल खानाचं मुंडकं जेव्हा गडावर गेलं ना, तेव्हा मासाहेब जिजाऊंसोबत झालेल्या आणि सगळ्यांसोबत झालेल्या संवादानुसार अरे त्याच अफजल खानाची कबर सन्मानपूर्वक छत्रपती शिवाजीराजानं बांधली. का माहितीये का? कारण दुश्मन मरेपर्यंत त्याच्यासोबत वैर होतं, मेल्याच्या नंतर वैर संपलं. हा विचार जपणारा राजा आहे. पण आता त्याच कबरीवर काय काय सुरू आहे ते पण लई मोठं दुर्भाग्याची गोष्ट आहे. हे इतिहासच आम्हाला कळू दिला नाही, आम्हाला सांगूच दिला नाही, आम्हाला समजूच दिला नाही. म्हणून लक्षात ठेवा, या गोष्टी बारकाईनं पाहतो. हजारो मावळे मेले. का मेले बरं मावळे? मोकळं सांगतो. का काय काम धंदा नव्हता म्हणून? अहो भांडणं लागायचे मावळ्यांचे, भांडणं. का? कशासाठी? मला जाऊ द्या, मला जाऊ द्या, मला जाऊ द्या. तू पुढच्या भांडणं लागायचे ना. तुम्ही तो अजय देवगणचा पिक्चर बघितला आलेला तानाजी, आणि त्याच्यात तो चुलत्या दाखवलाय काड्या करणारा, आणि त्याचं नाव काय दिलंय? चुलत्याच आहे ना, चुलत्याच नाव आहे त्याचं. कैलास कांबळेनं कैलास वाघमारेनं भूमिका केली, माझा मित्रच आहे तो, आणि त्यानं भूमिका केली ती. आणि तवा काय सुरू होता संवाद? हर बार आप तानाजी को ही भेजते हो, मुझे क्यों नाही भेजते? आपल्याकडे मरायला, आम्हाला जयंती यायला टाइम नाही, आम्हाला ऑफिस आहे, आम्हाला काम आहे, आम्हाला दुकान आहे, शेतात आहे.
द्राक्षाला कोला लागलाय. अरे आता उसाला लागते पण आता तुमच्याकडे द्राक्ष आहेत म्हणून म्हणलो. तुम्हाला काय चुकलं वाटलं काय? तुमच्याकडे द्राक्षाचा पट्टा आहे म्हणून म्हणलं. अरे मरत होते का? मरत होते, चला सोडा विषय. का मरत होते प्रश्न पडला पाहिजे. एका इतिहासकाराला प्रश्न पडलाय भावांनी. काय प्रश्न आहे? त्यानं स्पष्ट मांडलंय. न जाने मराठों में क्या बात थी, न जाने शिवाजी राजा में क्या बात थी. ये मराठे कभी झुकते नहीं थे, ये मराठे कभी हटते नहीं थे, न ये मराठे कभी किसी के साथ बिकते थे. न जाने उस मराठों के औलाद को उनके अम्मा ने क्या खाकर पैदा किया था. इतिहास का कौन सा भी पन्ना निकालो, इतिहास की कौन सी भी लड़ाई निकालो, हर वक्त हर लड़ाई में दुश्मन के सैनिक ज्यादा है और मराठों के सैनिक कम है. मगर लड़ाई के अंत में शिवा के सैनिक ने जीत हासिल की है और दुश्मन वहां से भागकर चले गए हैं. ये क्यों होता था? प्रश्न पडलाय. का होत होता असं? अशी एक तरी लढाई मला सांगा. महाराजाचं सैनिक जास्त आहे, दुश्मनांचं सैनिक कमी आहे. सांगा मला लढाई. एकही लढाई नाही. प्रत्येक लढाईमध्ये महाराजांचं सैनिक कमी आहे आणि दुश्मनांचं सैनिक जास्त आहे. पण शेवट 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 महाराज जिंकलेत आणि दुश्मन पळून गेलेत. का गेले? का गेले? एकच फरक होता साहेब. दुश्मनांचं सैनिक जास्त होतं पण ते का लढत होतं माहिती का? त्यांना माहित होतं बादशाह सोबत लढलं ना आपल्याला अमानत भेटते, आपल्याला जहांगीर भेटते, आपल्याला नाणी भेटतात, पैसे भेटतात. म्हणजे आपला कशाचा प्रश्न सुटतो? दुश्मनांचं सैनिक लढत होतं पोटासाठी आणि शिवाजी राजाचं सैनिक लढत होतं पोटापासून 1 इंचवर जी छाती आहे ना त्या छातीतल्या स्वाभिमानासाठी. म्हणून शिवाजी राजाचं सैनिक जिंकलं. उगाच नाही जिंकलं, उगाच नाही जिंकलं. म्हणून एक मध्यंतरी गाणं आलतं, आमची छाती र फौलादी, आम्ही शिवबाच्या औलादी. फौलादी छाती शिवबाच्या औलादी. अरे याच इकडं कन्हेरागड नावाचा गड आहे आणि त्या कन्हेरागडाचा गणपती आहे, त्या कन्हेरागडाचा किल्लेदार आहे. हा इतिहासात तुम्हाला कोणी सांगितलं माहित नाही. खाली बस, हसू नका. रामजी पांगेरा नावाचा मावळा आहे. रामजी पांगेरा. दुर्दैव समाजाचं काही मावळे लोकांना माहितीच नाहीत साहेब. रामजी पांगेरा नावाचा मावळा आहे, कन्हेरागडाचा गणपती किल्लेदार. आणि दिलेर खान नावाचा राक्षस महाराष्ट्रावर स्वारी करून आलाय आणि दिलेर खानाच्या सैनिकाची संख्या आहे 27,000 आणि रामजी पांगेराकडे मावळे फक्त 1200. त्या 1200तले 500 मावळे यानं गडावर ठुले आणि 700 मावळे सोबत घेतले. दिलेर खानाला आडवा झाला, आडवा. आणि दिलेर खानाला आडवा झाला, युद्ध सुरू झालं, हर हर महादेवची घोषणा झाली, कापाकापी सुरू झाली. आणि इतिहास सांगतो भारतात, महाराष्ट्रात, मराठवाड्यात आपल्या या महाराष्ट्रात आलेला दिलेर खान आल्या पावली परत गेला. पुन्हा दिलेर खान महाराष्ट्रात आला नाही. पण या लढाईमध्ये एक घटना घडली. काय घटना घडली माहिती आहे? त्या कन्हेरागडाचा किल्लेदार रामजी पांगेरा शहीद झाला. रामजी पांगेरा शहीद झाला. घाटा आलाय माझ्या अंगावर. रामजी पांगेरा शहीद झाला आणि ही बातमी महाराजांच्या कानावर गेली. हो, महाराजांना कळालं दिलेर खानाच्या लढाईमध्ये कन्हेरागडाचा किल्लेदार रामजी पांगेरा शहीद झाला. अरे महाराजांच्या डोळ्यात पाणी आलं. लोक जगातलं सगळ्यात फालतू वाक्य मर्द को दर्द नाही होता. सगळ्यात फालतू वाक्य, सगळ्यात फालतू, मर्द को दर्द नाही होता. अरे इतिहासातले असे अनेक प्रसंग आहेत ज्या प्रसंगामध्ये माझा राजा धाय मोकलून रडला. कारण रडणं हे संवेदनशील मनाच्या माणसाचं लक्षण आहे आणि माझ्या राजा इतका मोठा संवेदनशील मनाचा राजा जगात दुसरा कुठलाच झाला नाही. राजाच्या डोळ्यात 1000 वेळा पाणी आलं, 1000 वेळा पाणी आलं. हो, 1000 वेळा. पुढं सांगेल मी. रामजी पांगेरा गेला, बातमी कानावर आली, महाराजांचे डोळे डबडबले. महाराजांनी सांगितलं आपल्याला रामजीच्या घरी जावं लागतंय. महाराज निघाले तिकडून. इकडं वाऱ्यासारखी बातमी आली, वाऱ्यासारखी बातमी रामजीच्या घरी आली आणि रामजीच्या घरच्यांना सांगितलं तुम्हाला भेटायला महाराज येत आहेत. आणि रामजीचा बाप, त्याचं नाव मारुती पांगेरा. मारुती पांगेरा म्हणला खरं सांगा महाराज येत आहेत का? तो म्हणला हो महाराज स्वतः येत आहेत तुम्हाला भेटायला. मारुती पांगेरानं म्हणजे रामजी पांगेराच्या बापानं मिटिंग घेतली. मिटिंग कशासाठी घेतली? सगळ्या लोकांना बोलवलं. त्याची माय तिथं बसलेली होती, त्याची बायको तिथं बसलेली होती, भाऊ तिथं बसला होता, भाऊजाई, सगळे वस्तीवरचे परिसरातले सगळे लोक एकत्रित केले. आणि मारुती पांगेरा असा मध्य भागात उभा राहिला आणि मारुती पांगेरा स्वतःच्या बायकोकडून म्हणतोय, ए डोळ्यात पाणी आणायचं नाही. तुझा पोरगा माझा रामजी, ए तुझा भाऊ रामजी, ए तुझा नवरा रामजी मेला नाही, शहीद झालाय. शहीद मरणं सोपं आहे,
शहीद होणं प्रत्येकाच्या नशिबी नसतंय, डोळ्यात पाणी आणायचं नाही. आणि काय झालं गेला तर गेला. अरे या निमित्तानं माझा राजा आपल्या वस्तीवर येणार आहे. माझा राजा कोण म्हणतंय? मारुती पांगेरा. मग स्वागताची तयारी करा. डोळ्यातलं पाणी राजाला दिसलं नाही पाहिजे. खबरदार कुणी रडाल तर तुम्हाला रामजीची शपथ आहे, कोणाच्या डोळ्यात पाणी आलं नाही पाहिजे. अरे काय माणसं होती. आणि महाराज आले ना, अख्खी वस्ती सजवली होती साहेब, अख्खी वस्ती. जयंती आल्यास आम्ही कसं सजवतो, सजा दो घर को गुलशन सा मेरे सरकार आए. शिवाजी महाराज येणार. परिसरात बातमी वाऱ्यासारखी पसरली. वाऱ्यासारखी लोक महाराजांना बघायला यायला. महाराज दिसतात कसे, महाराज चालतात कसे, महाराजांची नजर आपल्यावर पडावी, महाराजांना स्पर्श केलेली हवा आमच्या अंगाला लागावी, या उदात्त हेतून लोक आली. मारुती पांगेरा म्हणजे रामजी पांगेराचा बाप उभा आहे. महाराज पालखीतून उतरले दादा. महाराज चालत चालत वस्तीवर आले. वस्तीवर आल्याबरोबर महाराजांनी ओळखलं की हा रामजी सारखा दिसतो म्हणजे हा रामजीचा बाप असला पाहिजे. महाराज मारुती पांगेराच्या जवळ गेले. मारुती पांगेराला कडकडून मिठी मारली. महाराजांच्या डोळ्यातलं पाणी मारुती पांगेराच्या पाठीवर पडलं. मारुती पांगेराच्या डोळ्यातलं पाणी महाराजांच्या पाठीवर पडलं. महाराज शांत झाले. महाराज खाली चटईवर साध्या साध्या घोंगडीवर बसले. हो, सगळी लोक महाराजांकडे एकटक नजरेनं पाहत होती. सगळीकडं थोडंसं दुःख होतं. महाराज आलेला आनंद होता. काय बोलावं काय सुचावं कळत नव्हतं. महाराज शांत होते आणि शांत विचारांनी महाराजांनी वर्णन केलं, तुमचा रामजी धाडसी होता. धाडसी होता रामजी. जोपर्यंत रामजी सारखे सरदार आमच्या दरबारात आहेत तोपर्यंत हिंदवी स्वराज्याकडे कोणी वाईट नजरेनं बघू शकत नाही, हा विश्वास आहे. महाराजांनी वाक्य वापरलं आणि मारुती पांगेरा बोलता झाला. ओ महाराज, अहो काय बोलतायसा? रामजी धाडशी नव्हता. रामजीपेक्षा तुम्ही धाडशी हायसा. अफजल खान काय कमी फाडला होय तुम्ही? शाहिस्त्याची बोटं काय कमी कापली होय? अहो एवढा औरंगजेब, सगळा देश त्याला घाबरतोय आणि भर दरबारात त्याचा अपमान करून तुम्ही तिथून तुरी देऊन निसटलात की महाराज. अहो ज्याचा मालक एवढा बहादर आहे की नाही, त्याच्या गड्यानं सुद्धा बहादरच असावं लागतंय महाराज. नवीन काही तर सांगा. कुठून येते ही प्रेरणा? पोटचा पोरगा मेलाय, पोटचा पोरगा, आणि तरी मारुती पांगेरा असं म्हणतोय. महाराजांच्या अंगामध्ये संचार चढतोय, महाराजांच्या डोळ्यात पाणी आहे. आणि महाराज मावळ्याला इशारा करतात. मावळा सोन्या नाण्यानं भरलेलं ताट घेऊन मारुती पांगेराच्या समोर उभा राहतो दादा. त्याच्यावरचं असं ते कापड काढलं जातं, बघितलं जातं तर काय मधी पैका आहे, मधी नान आहे, मधी सोनं आहे. आणि महाराज म्हणतात, ही जहांगीर आम्ही तुम्हाला देतोय. अरे माझ्यासारखं कुणी असतं तर मनातल्या मनात म्हणलं असतं, एवढंच का? मला वाटलं होतं हत्तीवर येतंय का काय की. हा, आम्हाला जर 30,000 ठरून 35 दिले का नाही द्या असं म्हणणं नाही, पण किती आनंद होईल, किती आनंद होईल. मी महाराज आहे हो. एखाद्या नेत्यानं जर आमच्या कीर्तनात येऊन 500ची नोट दिली तर हे लाळ पडेपर्यंत त्याचं वर्णन करते. साहेब म्हणजे स्वतःचं पोरग मेलंय रे. राजा आलाय घरी, सोनं घेऊन आलाय. आणि मारुती पांगेरा म्हणतोय, ओ राज, हे तुम्हासनी शोभत नाही बघा. तुम्ही हे असला आमासनी द्यायचं नाही. माझा रामजी शहीद झाला तुमच्या या पैशासाठी नाही. माझा रामजी शहीद झाला तुमच्या या सोन्यासाठी नाही. माझा राजा शहीद झाला, माझा रामजी शहीद झाला तो याच्यासाठी नाही. अरे माझा राजा एकाच गोष्टीसाठी शहीद झालाय बघा राज. माझ्या रामजीचा एकच म्हणणं होतं की शेवटचा श्वास आणि रक्ताचा थेंब ना थेंब हिंदवी स्वराज्याच्या कामी आला पाहिजे. त्या हिंदवी स्वराज्यासाठी माझा रामजी शहीद झालाय, त्याचा अपमान करू नका. पुढे फार गोड आहे. महाराज म्हणले, तसं नाही, तुम्ही थकला, तुमचं कुटुंब व्यवस्थित चालावं म्हणून ही राजघराण्याकडून मदत आहे. तुमच्याच्यानं आता काय होणार आहे? ओ राज, हलक्यात घ्यायचं नाही. मारुती पांगेरा ताड 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 मध्ये गेला. झोपडीतून एक इळा आणला, इळा हातात घेतला, मांडीवर थाप दिली. आणि रामजी पांगेराचा बाप मारुती पांगेरा 70-75 वर्षाचा म्हातारा म्हणतोय, महाराज तुम्ही इमानामध्ये दिलेली जमीन आहे
आणि हातामध्ये एवढी ताकद आहे. आणि आता तुम्ही भेटायला आल्यामुळं 10 हत्तीचं बळ आलंय. अरे मुरमाड मातीतून सुद्धा सोनं उगवून दाखवील, कारण ही शेतकऱ्याची औलाद आहे. मारुती पांगेरा शिवरायांना शब्द देतो. साधी प्रेरणा ही. का लोक मेली हो, का मेली लोक? पावनखिंडीमध्ये जा कधीतरी. ए पोरो, पावनखिंड पिक्चर बघितला का? पुष्पा बघितला का? पुष्पा झुकेगा नाही. ते गाणं कोणतं होतं? तेरी झलक. दुर्दैव आहे महाराष्ट्राचं साहेब. जेव्हा थिएटरमध्ये पुष्पा लागला ना दादा, तेव्हाच पावनखिंड लागला होता. PVRच्या स्क्रीन नंबर 1ला पुष्पा, PVRच्या 2 नंबर स्क्रीनला होता पावनखिंड. आणि या महाराष्ट्राचं दुर्दैव सांगू, पावनखिंड बघावा म्हणून टॅक्स फ्री केला. पावनखिंड बघावं म्हणून लोकप्रतिनिधींनी तिकीटं फाडून दिले, तरी पावनखिंडीला लोक बसत नव्हती. आणि झुकेगा नाही साला म्हणणारा दलिंदर पिक्चर बघायला लोक गडबड करत होती. हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. झुकेगा नाही साला म्हणणारा पुष्पा आम्ही मनातून बघतो, पण अख्ख्या औरंगजेबाच्या सरदाराला झुकवणारा राजाचा इतिहास बघायला आमच्याकडे